गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगत आहेत की बघा, तुम्ही जर कष्ट केले ना तर तुम्हाला पोटभर मिळेल, आणि जर कुणावर विश्वास ठेवला ना तर तुम्हाला समोरून आपोआप प्रेम मिळेल। बघा, ज्यावेळी हा माणूस कष्ट करतो बघा, तेव्हा कष्ट केलेली ती भाकरी असते ना, ती खूप आनंदाची आणि समाधानाची असते। नाहीतर या आजच्या या कलियुगामध्ये बघा किती चोऱ्या माऱ्या वाढल्या आहेत। या चोऱ्या माऱ्या करणारे चोर असतात बघा, अवगुणाची संगत धरून ते चोरी करतात। चोरी मात्र एक जण करतो का? तर नाही, चोरी करण्यासाठी त्याला जोडसुद्धा असतो। पण जेव्हा सद्गुण विचारांची शिदोरी बघा, सद्गुण विचारांची प्रेरणा घेण्यासाठी माणूस बघा जोड कधी घेत नाही, समूहामध्ये कधी जात नाही। बघा, चोरी आणि सद्गुण विचारामध्ये किती फरक आहे। म्हणून माणसाने चोरी करू नये, कारण चोरी केलेलं धन असतं ना ते काही क्षणभर टिकतं आणि त्याचा आपल्या आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो। म्हणून तुम्ही जर समर्थ पुढे सांगत आहे, तुम्ही जर समोरच्यावर विश्वास ठेवला ना तर आपोआप समोरच्याकडून तुम्हाला प्रेम मिळून जाईल, तुम्हाला समजणार सुद्धा नाही। एवढा विश्वास आपण करतो का? बघा, तुम्ही आता पुढे म्हणाल की हे जग विश्वासाचं राहिलेलं नाही। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, या जगामध्ये विश्वास काही अंश आहे, म्हणून हे जग चालू आहे, हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे। बघा, या जगामध्ये विश्वास नावाची गोष्ट आहेच, नसेल तर हे जग चालणार नाही। विश्वास आहे ना, म्हणून बघा, विश्वास आहे म्हणून आपण हे जगणं शक्य आहे। जर विश्वास नसेल ना तर हे जगणं खूप मुश्किल आहे। पुढे समर्थ सांगत आहेत, हे मानवा, तू सेवा कर। जेव्हा तुझ्या हातून सेवा घडेल ना तेव्हा तुला आपोआप सुख मिळेल। तू दुसऱ्याला जर मदत करशील ना तर त्याचं फळ तुला नक्की मिळेल। पण या देहातून, या हातून सेवा घडते का? बघा, विचार करा, जेव्हा सेवा घडली जाईल ना तेव्हा भगवंताचं साक्षात रूप तुम्हाला दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही। पण आपण सेवा करतो थोडी, पण दुसऱ्याला दाखवतो खूप। बघा, गाजावाजा खूप असतो आपला, म्हणून सेवा कशी करावी, दान कसं करावं, बघा हे समर्थांनी सांगितलेलं आहे। बघा, तुम्ही जर कल्पना केली ना तर तुम्हाला मार्ग नक्की सापडेल। पण जेव्हा या आपल्या मेंदूमध्ये एक शक्ती जागृत करायला हवी तेव्हाच मार्ग मिळेल ना। जर सद्गुणरूपी मार्ग तुम्हाला हवा असेल तर संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे। पण आपण राहतो का? बघा, जोपर्यंत आपण विचार करत नाही ना तोपर्यंत आपल्याला संत संगती घडणार नाही। बघा, आत्ताच काकडा समाप्ती झाली आहे आणि ह्या काकडा समाप्तीचं बघा त्यांच्या आयुष्यामध्ये
काकड्याचं एवढं सामर्थ्य आहे ना. बघा मंदिरामध्ये काकडा केला जातो आणि या काकड्याचं सामर्थ्य एवढं आहे ना. बघा सकाळी पहाटे 4 वाजता काकडा सुरू होतो तर तो 6:30-7 वाजता संपायला. हा काकडा म्हणजेच उपासनाच ना. ही उपासना बघा आपण म्हणत असतो की माणूस हा काकडा करतो भगवंताला बघा जागं करण्यासाठी का भगवंताने आपल्याला जागं करण्यासाठी करावं. बघा या गोष्टीचा विचार करायला हवा. भगवंत कधी झोपलेला असतो का? तर नाही, भगवंत कधीच झोपलेला नसतो. कारण भगवंताने बघा परमेश्वराने सांगितलेलं आहे की ही पंचमहाभूतं आहेत ना, ही पंचभूतं आहेत. हे पंचभूत मी स्वतः चालवतो. ही पंचभूतं वायू हवा या सर्व ही पंचभूतं असणारी जर भगवंत झोपला तर ही पंचभूतं राहतील का? म्हणून ह्या पंचभूतांमध्येच तर आपलं जीवन चालू आहे. म्हणजेच विचार करा, भगवंत कधीही झोपत नाही. आणि आपण म्हणतो भगवंताला जागा करण्यासाठी मी उपासना करतो. म्हणून जर भगवंताची भक्ती केली ना तर तुम्हाला आशीर्वाद सुद्धा मिळेल. पण भक्ती केली तर बघा मैत्री केली ना कोणाशी तर त्यांची साथ मिळेल. पण आपण अगोदर मैत्रीचा हात पुढे करतो का? तर कधीच करत नाही. नेहमी दुसऱ्याकडून अपेक्षा करतो की त्यांनी पुढे हात करावा. हा मीपणा आहे ना, जोपर्यंत या मनुष्याच्या मनातून जात नाही तोपर्यंत मैत्री काय, कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. मैत्रीची तर वेगळीच गोष्ट राहिली. हा मीपणा जोपर्यंत या देहातून नाहीसा होईल, नष्ट होईल, तेव्हा खरी आत्मीय शक्ती जेव्हा निर्माण होईल ना, तेव्हा या मानवाला या विचारांची सद्गुण विचारांची देणगी जेव्हा प्राप्त होईल तेव्हाच तेव्हाच परमेश्वराची साथ मिळेल ना. तोपर्यंत मिळेल का? बघा तुम्ही जर दानच कुणाला केलं नाही तर तुम्हाला धन मिळेल का? बघा मनुष्य धनवान कधी होतो की त्याच्या हातून दान घडलं जातं. समर्थ पुढे सांगत आहेत, या मनुष्याने जर कोणाचा आदर केला ना तर त्याला सन्मान नक्कीच मिळतो. पण आदर हा कधी करतो का? बघा कुणाचा आदर ठेवण्यासाठी आपल्या वडीलधाऱ्या माणसांच्या बघा नमस्कार करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी याला कमीपणा वाटत आहे. पण हा मीपणा येतो तरी कुठून? बघा ज्या संतांचं दर्शन घ्यावं, ज्या संतांचं सद्गुण विचार आचरणात आणावं, ते सोडून मात्र मीपणाच्या घमेंडीमध्ये हा मानव देह सडवून चालला आहे. पण बघा समर्थ सांगतात, तुम्ही आदर करा कुणाचा पण तुम्हाला सन्मान नक्कीच मिळेल. आणि सत्कार केला ना तर तुम्हाला संस्कार मिळतील. या जीवनामध्ये एक सुंदर शाश्वत सत्य आहे, ते प्रत्येकाला झोमणारं आहे. म्हणजेच काय? म्हणजेच या जीवनामध्ये तुम्हाला जर चांगल्या माणसांचा शोध घ्यायचा असेल तर त्या माणसांना शोधू नका. कारण स्वतः चांगले व्हा, कुणीतरी तुम्हाला नक्की शोधत येईल. म्हणजे समर्थ सांगत आहेत, या जीवनामध्ये चांगली माणसं आपण म्हणतो की या जीवनामध्ये कुणावर भरोसा करण्यासाठी कुणी चांगला माणूसच राहिला नाही. पण या मानव देहाला समर्थ सांगत आहे की हे मानवा, तू दुसऱ्याकडून अपेक्षा करू नकोस. तू स्वतः चांगलं वाग, तू स्वतः चांगलं हो. तुझे आचरण स्वतःचे सद्गुण रूप असू दे. म्हणजेच तू श्रेष्ठ जेव्हा होशील ना, तुझे विचार जेव्हा सद्गुण होतील, तुझे संस्कार सद्गुण रूपी उंची गाठतील,
तेव्हा दुसरी लोक तुला शोधत येतील, तुझ्या शोधत येतील. तू दुसरा कसा वागेल याचा विचार करू नको, पण तुझं वागणं चांगलं ठेव, तुझं श्रेष्ठत्व निर्माण कर. तेव्हा आपोआप तुला चांगले लोक मिळतील, चांगल्या लोकांची संगती होईल, संत सज्जनांची संगती होईल. मग तू इतरांच्या बघा चुका काढत शोधू नकोस. तुझ्या ज्या चुका आहेत ना त्याच सुधारण्याचा प्रयत्न कर, तर आपोआप जग तुला चांगलं दिसायला लागेल. पण हा मानव नुसता चिंतेत असतो बघा, त्याला किती टेन्शन असतं. माझी पत्नी, माझी मुलं यांचं माझ्यानंतर काय होईल. पण हे मानवा समर्थ सांगत आहेत की देणारा आणि घेणारा करता करविता तोच आहे. तुझं तू कार्य चालू ठेव, तुझं तू कर्तव्य कर, मग तुला जे काय द्यायचं आहे ना ते परमेश्वर माझा पाहून घेईल. पण तू त्याची चिंता करत बसू नकोस. जेव्हा तू चिंता करायला लागशील ना तेव्हा तुझ्या जीवनामध्ये वाईटच घडेल. म्हणून वाईट जर घडायचं नसेल तर तुझं कर्तव्याकडे लक्ष दे, तुझ्या सद्गुण विचाराकडे लक्ष दे. तुझ्या जीवनामध्ये चांगलंच होईल, ही सद्गुरू कृपा आहे. म्हणून बघा कधी कधी माणूस असं म्हणत असतो, मी या भक्ती मार्गामध्ये चांगला आहे, सर्व सद्गुण विचार ग्रहण करत असतो, उपासना करतो, सर्व काही करतो, पण मला काही सुख मात्र लागत नाही. पण बघा समर्थ पुढे सांगत आहेत की बघा ज्या दगडाची मूर्ती बनते बघा त्या दगडाला खूप घाव शोषण करावे लागतात. असं कोणत्याही दगडाची मूर्ती बनते का? तर नाही. म्हणून जर दगडाची मूर्ती बनवायची असेल ना तर चांगला दगडच लागतो. असा कमकुवत दगडाची मूर्ती कधीच बनत नाही. एवढं जरी या मानवाच्या लक्षात आलं ना तर कधीच बघा भक्ती मार्गामध्ये त्याच्या अडथळा येणार नाही. म्हणून आपलं जीवन आहे ना तो करता करविता परमेश्वरच आहे. हेच मनामध्ये एक विचार निर्माण करून आपले जीवन जगायला सुरुवात करा, त्यातच आपली भलाई आहे. बघा पुढे समर्थ सांगतात, एका सुंदर उदाहरणाद्वारे आपण हे स्पष्ट करूया. बघा राजा भोज तुम्हाला माहीत असेल. राजा भोज मोठा दानशूर होता. त्याची एक सवय होती की जेव्हा तो दान देण्यासाठी हात समोर करीना तेव्हा तो आपली नजर खाली झुकवून घेत असे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा ही बाब सर्वांनाच खटकत असे. असा कसा हा दानशूर राजा जो दानही देतो आणि ते देताना त्याला लाजही वाटते. म्हणजेच काय? जेव्हा हा राजा भोजची ही कीर्ती संत श्रेष्ठ तुलसीदासांच्या कानी पडली तेव्हा त्यांनी खालील 4 ओळी लिहून त्या राजाला पाठवल्या. त्या कोणत्या? बघा, ऐसी देणी देणजू कित सिके होसेन, जो जो कर उचो करो तो तो नीचे नयन. म्हणजे हे राजन, आपण हे असले दान कुठून करायला शिकलात? जसे जसे आपले हात दान देण्यासाठी वर येऊ लागतात तशी तशी आपली नजर खाली खाली का झुकू लागते बरं? बदल्यात राजाने जे उत्तर तुलसीदासांना लिहून पाठवलं ते मोठं सुंदर होतं. बघा, ज्यांनी ज्यांनी राजाचं हे उत्तर वाचलं ना ते सर्व तर राजाच्या प्रेमातच पडले. बघा असं राजाने उत्तर कसं दिलं. बघा इतकं सुंदर उत्तर दिलं ना तर आजपर्यंत कुणीही कुणाला दिलं नसेल. राजाने बघा उत्तरामध्ये काय लिहिलं.
देनहार कोई और है, भेजत जो दीन रैन, लोग भरम हम पर करे, तासौ नीचे नैन. म्हणजे याचा अर्थ तरी काय बघा. राजाने त्या पत्रामध्ये लिहिलंय, देणारा तर तो कोणी दुसराच आहे, तो ईश्वर, तो परमात्मा. तोच रात्रंदिवस लोकांना दान धर्म करीत असतो. परंतु लोकांना मात्र असं वाटतं की दान धर्म मी त्यांचा राजाच करतोय. बघा, हे श्रेष्ठत्व आपल्यामध्ये आहे का बघा. आणि या विचारानं मला माझीच लाज वाटत आहे आणि माझे डोळे आपोआप लावतात. तोच करतो आणि तोच करवून घेतो. तू फक्त निमित्त आहेस, कशाला अभिमान बाळगतोस. बघा, एक श्वासही नाही घेता येत तुला तुझ्या इच्छेनं. झोपवतोही तोच आणि झोपेतून जागही तोच करतो. पण तरीही सुद्धा मनुष्य मात्र स्वतःला कमी समजतो का? तर नाही. हा मानव आहे ना, तो स्वतःच्याच धुंदीमध्ये जीवन जगायला बघतो. पण समर्थ या मानवाला सांगत आहेत की बघ मानवा, तुला बोलायला शिकण्यास फक्त 2 वर्ष लागतात. पण कुठं काय बोलायचं आहे ना, ते शिकवण्यासाठी तुझं आयुष्य पूर्ण निघून जातं. तरीही तुला ते जमत नाही. मग एवढी सोपी गोष्ट वाटणारी आहे ना, ती अगोदर शिक. बघा, समर्थ या मानवाला प्रत्येक संकटामधून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून हे मानवा, तुला भक्ती करायची आहे ना, पण भक्ती करण्याच्या अगोदर काही नियम आहेत. ते नियम जोपर्यंत तुझ्या हातून घडत नाही, योग्य रीतीने ते नियम पाळत नाही, तोपर्यंत भक्तिमार्ग खूप लांब गोष्ट राहिली. पहिला नियम आहे तो म्हणजे तुझ्या मनामध्ये सद्गुण विचारांची शिदोरी निर्माण कर. तुझ्या मनामध्ये राग कधी आला नाही पाहिजे, लोभ कधी आला नाही पाहिजे, अहंकार तुझ्या मनामधून तू बाहेर काढून टाक. म्हणजेच काय, पण माणूस असं करतो का बघा. ही बुद्धी असते ना, ती सगळ्यांकडंच असते. पण चालाकी करायची की इमानदारी करायची हे तुमच्यावर अवलंबून आहे. चालाकी बघा, समर्थ सांगत आहे, तुमची चालाकी असते ना, ती फक्त 4 दिवस टिकत असते. पण तुम्ही जर इमानदारीने जर कार्य केलं तर तुमची इमानदारी असते ना, ती आयुष्यभर टिकते. आणि त्या इमानदारीचं सुख असतं, तो आनंद असतो, तो आयुष्यभर कामी येतो. बघा, कधीकधी आपण म्हणत असतो की माझ्या आयुष्यामध्ये मला असा हा धन लाभ झाला, मला माहीतसुद्धा नव्हतं की हे असा धन लाभ मला होईल. पण हे आपल्या पूर्वजांचे पुण्य असतात, आईवडिलांचे पुण्य असतात, पुण्याई असते. त्यांचं हे ऋण कधीच आपण फेडू शकणार नाही. म्हणून आपल्या मुलांनाही असं ऋण जर बघा द्यायचं असेल ना, तर आपण त्याच्या वडिलांनी चांगल्या गोष्टी करायला हव्यात ना. मग आपणच जर चांगल्या गोष्टी केल्या नाहीत, सद्गुण विचार जर बघा केले नाहीत, तर ह्या गोष्टी व्यवस्थित घडतील का? समर्थ पुढे सांगत आहे, या मानवाने आयुष्यामध्ये हे जीवन जगत असताना 3 गोष्टी कधी विसरू नये. पहिली गोष्ट आहे कर्तव्य. बघा, एक कर्तव्य आहे ना, हे जीवनाचं खूप मूळ आहे. कारण हे मूळ आहे ना, जेव्हा माणूस कर्तव्य करतो ना, ते कर्तव्य करण्याच्या नंतर माणसाकडे धन येतो, पैसा येतो. बघा, म्हणून ती चटणी भाकरी तो आनंदाने खातो.
पण जर त्याने कर्तव्याकडे दुर्लक्ष केलं तर बघा त्याच्याकडे धन संपत्ती काही येत नाही, त्याचं जीवन कुठेतरी कटिबंध निर्माण होतो. बघा पुढे समर्थ सांगतात दुसरी गोष्ट आहे ती कर्ज. बघा आपल्यावर जेव्हा कर्ज निर्माण होतो, बघा आपली परिस्थिती असते, आपल्या परिस्थितीमध्ये धन संपत्ती आपल्याकडे कमी असते आणि जेव्हा माणसाच्या जीवनावर माणसाच्या आयुष्यामध्ये कर्जाचा बोजा निर्माण होतो, तेव्हा न डगमगता या मानवाने कर्तव्याला पहिलं स्थान देऊन आपल्यावरील कर्ज झालेलं असतं ना ते फेडून टाकलं पाहिजे. ते कधीही मनामध्ये त्याचा वेगळा अर्थ लावू नये, नाहीतर या कलियुगामध्ये बघा या कर्जापायी या पैशांपायी माणूस आत्महत्या करत आहे. पण हे चुकीचं आहे. माणसावर कर्ज असतं ना कधी ना कधी ते फिटणारच आहे आणि योग्य वेळ आल्यानंतर ते कर्जाचे जीवन असतं, ते जीवन माणसाच्या जीवनामधून वजा होणार आहे. म्हणजेच बघा समर्थ पुढे तिसरी गोष्ट सांगितलेली आहे ते म्हणजे उपकार. बघा माणसाने बघा उपकार केलेले कधीच विसरू नये, कारण उपकार ही अशी गोष्ट आहे ना की बघा आपल्यावर कोणी जेव्हा उपकार करतो ना तेव्हा त्याच्यामधलं बघा त्याच्या जीवनामधलं त्याने भरपूर आपल्याला दिलेलं असतं, भरपूर वेळ दिलेला असतो. म्हणून माणसाने बघा आपल्यावर जेव्हा कोणी उपकार केलेले असतील त्याची जाण ठेवायला हवी. जेव्हा आपण त्याची जाण ठेवतो ना तेव्हा साक्षात परमात्मा आपल्याला मदत करत असतो. ते उपकार भलेही कुणाच्या रूपाने झालेले असतील पण साक्षात परमात्मा तिथे उभा असतो. म्हणून या माणसाने 3 गोष्टी कधीच आयुष्यामध्ये विसरू नये, कर्तव्य, कर्ज आणि उपकार. या गोष्टींचा बघा एकदम व्यवस्थित बॅलेन्स ठेवून या गोष्टी व्यवस्थित पार करायला हव्यात. बघा पुढे समर्थ सांगत आहेत की दुसऱ्या 3 गोष्टींपासून नेहमी दूर राहावं. बघा कोणत्या गोष्टीपासून दूर राहावं? एक पहिली गोष्ट म्हणजे व्यसन. बघा आजच्या या कलियुगामध्ये या मानवाला व्यसनाधीन झाला आहे. बघा चरस, गांजा, दारू या सर्व गोष्टींमुळे बघा आजची नवीन पिढी बघा यामध्ये गुंतली आहे. म्हणून या व्यसनापासून माणसाने दूर राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे जुगार. या जुगारापासून सुद्धा माणसाने दूर राहिलं पाहिजे. म्हणून जुगारापासून दूर राहिलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे ती चोरी. चोरीपासून सुद्धा माणसाने दूर राहिलं पाहिजे. जेव्हा बघा सद्गुण रूपी माणूस, सद्गुण विचारांचा माणूस कधीही चोरी करत नाही, मग त्या तुम्ही केलेल्या भक्तीचा आणि सद्गुण विचारांचा काही फायदा होईल का? तर कधीच होणार नाही. पुढे समर्थ सांगत आहे की माणसाने नेहमी 3 लोकांचा आदर करावा. 3 माणसांचा आदर करावा. ही 3 माणसं कोण? बघा पहिले आहेत आई वडील. पहिली आहे आई, दुसरे आहेत वडील आणि तिसरे आहेत गुरु. बघा पहिली आई का? तर त्याचं कारण असं की जेव्हा आपण बघा आईच्या उदरातून बघा आपला जन्म होतो, म्हणजेच आपलं स्थान आहे ना, ते स्थान खरं तर मुख्य आहे ती म्हणजे आई. बघा आपल्याला कधीही कोणती गोष्ट आपल्यावर संकट आलं, आपल्याला थोडं काही खर्चटलं तरी आपल्या मुखातून पहिला शब्द येतो तो आई. म्हणून आई हा मानवाच्या जीवनामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुसरे आहेत ते वडील. बघा छोटी छोटी संकटं असतात ना, त्या छोट्या छोट्या संकटांना
आई असते, पण जेव्हा माणसावर मोठमोठी डोंगरा एवढी संकट असतात ना, तेव्हा वडिलांशिवाय काही होत नाही. म्हणून माणसाच्या या प्रत्येक मुलाच्या जीवनामध्ये वडील खूप श्रेष्ठ आहेत. तिसरे आहेत गुरु. असं म्हणतात प्रत्येकाला गुरु हवाच, कारण गुरुचं मार्गदर्शन असतं ना, ते माणसाला या आयुष्यामध्ये वेळोवेळी मार्गदर्शन करत असतं. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरुविना हे जीवन नाही. पहिले तर आपले आईवडील गुरु असतात, पण आपण नंतर आपल्या माऊलीला गुरु करतो. आणि जेव्हा माऊलींची कृपा होते ना, सद्गुरूंची कृपा होते, तेव्हा या जीवनाला खरा आनंद निर्माण होतो आणि ह्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, माणसांनी या 3 गोष्टी दुसऱ्याला दिल्या पाहिजेत. त्या म्हणजेच कोणत्या? पहिली गोष्ट आहे ती दान, दुसरी गोष्ट आहे ते ज्ञान, आणि तिसरी गोष्ट आहे ती मान. या आयुष्यामध्ये माणसाने दान नेहमी करायला हवं. दुसरी गोष्ट, माणसाने नेहमी ज्ञान द्यायला सुद्धा हवं आणि घ्यायला सुद्धा हवं. जिथे ज्ञानाची देवाणघेवाण केली जाते ना, तिथेच साक्षात भगवंताची सेवा घडली जाते. जिथे नाम घ्यावा नाम द्यावा, हेच आहे ना देवाचं घर. या मन मंदिरामध्ये जेव्हा या नामाची देवाणघेवाण केली जाईल ना, तेव्हाच या परमात्म्याला, या ईश्वराला आनंद होईल की खरा माझा भक्त हाच आहे. पण हा भक्त असं कधी करेल की जेव्हा 2 वेळची उपासना त्याच्या हातून घडली जाईल, ब्रह्ममुहूर्तावर उठेल, सकाळ संध्याकाळ त्याचा पूर्ण दिवस तेजोमय निर्माण होईल. स्वतःचं जीवन तर योग्य दिशेला लागेलच, पण त्याला जोडलेली प्रत्येक माणूस योग्य दिशेला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा आपल्यामुळं इतरांचं जेव्हा भलं होतं ना, तर त्याचं सुद्धा पुण्य आपल्याला लागतं. हे प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवं. समर्थ पुढे सांगत आहेत, या कलियुगामध्ये भावांमध्ये कटुता निर्माण व्हायला लागली आहे. आई मुलाचं, बापाचं मुलाचं, नवरा बायकोची नाती तुटत चालली आहेत. याला कारण काय? तर याला कारण आहे अहंकार, मीपणा, संपत्ती. जमीन, जागा, पत्नी. समर्थ सांगतात की भावाभावांची जेव्हा भांडणं होतात ना, तेव्हा जास्त करून पत्नीमुळं होतात. भावाला चढवण्याचं, आपल्या नवऱ्याला चढवण्याचं, भावाबद्दल नवऱ्याच्या मनात काही घालण्याचं काम जास्त पत्नी करत असते. पत्नीशिवाय दुसरा कोणीच करत नाही. म्हणून प्रत्येक पत्नीने आपल्या दिराबद्दल नवऱ्याच्या मनामध्ये विष कालवू नये. कारण भावांचं नातं असतं ना, ते तुम्ही येण्याच्या अगोदर असतं. जेव्हा तुमचं लग्न झालेलं नसतं, तेव्हा त्याच्या भावाला थोडं तरी खरचटलं ना, कुणी त्याच्या मित्राने कुणी जरी मारलं तरीही त्याला एवढा राग येतो ना, की आपल्या भावासाठी पूर्ण जग डोक्यावर घेतो. पण जेव्हा त्याचं लग्न होतं, तेव्हा तो भावाला विसरतो आणि आपल्या बायकोचं ऐकायला लागतो, आपल्या पत्नीचं ऐकायला लागतो. एवढा बदल होतो तरी कुठून? एवढा अहंकार येतो तरी कुठून? जेव्हा तुझी जन्मांतरीची नाती तू विसरायला लागतोस, पत्नीला श्रेष्ठत्व मानायला लागतोस, मग तुझी जन्मापासून असलेली नाती जातात तरी कुठे? याचा विचार प्रत्येकाने करायला हवं. म्हणून समर्थ सांगत आहेत की या जीवनातून, या आयुष्याच्या पैल तीराला जर सद्गुण विचारांच्या नावेतून आपल्याला जायचं असेल ना,
तर सद्गुणरूपी भक्ती करायला हवी, उपासना करायला हवी, सद्गुणरूपी श्रवण करायला हवं. तर या जगाचा परमात्मा तुमच्या जवळच आहे, तुमच्या अंतरात्म्यातच आहे. त्याला जागृत करा. जोपर्यंत हा अहंकारी राक्षस तुमच्या मनामधून निघून जात नाही ना, तोपर्यंत हा परमात्मा जागृत होणार नाही. आणि तेव्हाच जागृत होईल की तुमच्या मनामध्ये, हृदयामध्ये प्रेम निर्माण होईल. दुसऱ्याला प्रेम द्याल तर तुम्हाला सुद्धा प्रेम मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.